मुंबईमधील मोकळी मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आज तिरंगा आंदोलन मुंबईमध्ये करण्यात आलं। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने खेळाडू देखील सहभागी झाले होते आणि याच आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय। सरकारने जर मार्ग काढला नाही तर पालिकेच्या समोर आंदोलन करू असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला। याशिवाय भाजप सगळ्या मोकळ्या जागा खिशात घालत असल्याचाही आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। मुख्यमंत्री महोदय, आज मी तुम्हाला थेट सवाल करते। तुम्ही आज सकाळी कुठेतरी जेनझी बरोबर बोलत होतात असं मी ऐकलं आणि त्याच्यात मुख्यमंत्री बोललेत की निश्चित बच्चों ने स्क्रीन से ज्यादा मैदान में होना चाहिए असं फडणवीस साहेब बोललेत। अहो मुख्यमंत्री महोदय, स्क्रीन्सवर नसायला पाहिजे आणि मैदानात असायला पाहिजे। मैदानात तुम्ही ठेवताय कुठे? ही लढाई जी आहे ती आज सुरुवात केलेली आहे। ह्याच्याहूनही फार मोठा मुंबईकर वर्ग हा रस्त्यावर उतरून आपल्या मोकळ्या मैदानांसाठी लढणार आहे। आज इथून आम्ही सुरुवात केलेली आहे। जर इथे थांबायला लावलं नाही आम्हाला तर मुंबई महानगरपालिकेच्या चौकात येऊन आम्ही सगळे बसू आणि जोपर्यंत आमची मैदानं परत मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही। तर आदित्य ठाकरे यांनी इशारा दिल्याच्या नंतर भाजपच्या नेत्यांनी देखील हल्लाबोल केलाय। पाप आहे, आम्ही उलट त्यांचं पाप पुसण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करतोय। ही सगळी मैदानं त्यांनी अगोदर त्याच्या नाईट लाईफच्या गँगला दिलेली 7:30च्या नंतर है ना। आम्ही उलट ती सगळी नीट करण्याचं काम मुंबईकरांचं जे हिताचं आहे तेच आम्ही करावं ह्यासाठी मुंबईचा महापौर आज भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा बसवला आहे, तो विसरलेला आहे कदाचित। आदित्य ठाकरे, तुम्ही एक तरी मैदान जागा शिल्लक ठेवली का? तुम्ही मैदानावर अतिक्रमण करतायत। तुम्ही मुंबईचे अनेक भूखंड वेगवेगळ्या लोकांच्या घशामध्ये घालण्याचं पाप केलंय। त्यामुळे तुम्हाला फुटबॉलच्या मैदानावर बोलण्याचा अधिकार नाही। जनतेनं तुम्हाला रेड कार्ड दाखवून घरी बसवलंय, तुमचा फुटबॉल केलाय आणि तुमचा फुटबॉल झालाय हे लक्षात घ्या। भारतीय जनता पार्टी मैदान सुरक्षित ठेवणार आहे। तुमच्यासारखं नौटंकीबाज ही भारतीय जनता पार्टी नाही।